हाय मैत्रिणींनो, मी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। इथे तुम्हाला दिसत आहे महालक्ष्मी सरस 2026। तर इथे उमेद अभियान महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2026 सुरू झाले आहे। खूप दिवस झालं मला इथे यायचं होतं पण काही येणंच झालं नाही, पण काल 3 तारखेला मी इथे आले। आज लास्टचा दिवस आहे 4 तारखेचा। तर प्रदर्शन इथं खूप छान होतं। इथे ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिला हाताने बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू, पारंपरिक कपडे, दागिने, सेंद्रिय खतापासून पिकवलेले धान्य, खाद्यपदार्थ आणि मसाले आणि बरंच काही खूप वस्तू इथे होत्या। त्या आम्ही बघितल्या, खूप छान वाटलं। हे प्रदर्शन मला खूप आवडलं। आता इथे कसं यायचं, इथं वाशी रेल्वे स्टेशन जवळून फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर सिडको एक्झिबिशन आहे, तिथे हे प्रदर्शन लागलं आहे। जरी महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन संपलं तर त्याला लगेच दुसरं प्रदर्शन पण चालू आहे। ते आहे फॉरेनचं सगळं, तिथे ना फर्निचर आलेलं आहे, ते पण तुम्ही बघू शकता तिथे सिडको एक्झिबिशनला जाऊन। पण मी काल आले तर तुम्ही उद्याच्या दिवस पण तिथे अभियान आहे ते चालू। इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या जिल्ह्यामधील आणि वेगवेगळ्या राज्यातील इथं खवय्यांची लाईन लागली होती। मस्तपैकी इथे प्रत्येक जणांनी हॉटेल लावलेले आहेत। इथे जळगावच्या भरीत पासून ते आमचे धाराशिवच्या मटणापर्यंत अशा वेगवेगळे खाण्याच्या वस्तू होत्या। इथे तुम्ही बघू शकता, इथे स्टॉल वेगवेगळ्या जिल्ह्यातले आणि वेगवेगळ्या गावातले होते। खूप सुंदर असं हे प्रदर्शन भरलं होतं। मला खूप जायची इच्छा होती म्हणून मी यांच्या मागं लागून आले आणि खूप सुंदर वाटलं इथं येऊन। इथे बघू शकता तुम्ही नंदुरबारचे पण लोकांचे स्टॉल आहे आणि मस्त त्यांच्या गावाकडचे पारंपरिक पद्धतीने बनवल्या रेसिपीज होत्या। इथे खूप सुंदर होते आणि एकापेक्षा एक टेस्ट भारी होती सर्वच स्टॉलची। ढोकी, हा मी ढोकीचेच आहे। हा हा येते की, माहेर आहे ढोकी माझं। हा बरं ठीक आहे। तुम्ही हे इथे बघितलं असाल, मी एका ताईंशी बोलले, त्या माझ्या माहेरच्याच होत्या, म्हणजे मी ढोकीची आहे। खूप बरं वाटलं, आपल्या इकडच्या माणसांना बघितलं की खूप छान वाटतं। खूप सुंदर असं इथे प्रदर्शन होतं। इकडे ना जेवणाचे स्टॉल होते आणि दुसरीकडे आता मी तुम्हाला दाखवते, या ठिकाणाहून आपल्याला जायचं आहे आणि आतमध्ये सर्व पारंपरिक वस्तू होत्या, कपडे होते, तिथे दागिने होते, परत सेंद्रिय खतापासून पिकवलेले धान्य होते आणि वेगवेगळे मसाले होते। जर समजा आपल्याला गावाकडून मसाले आणणं होत नसेल तर या ठिकाणी जाऊन आपण वर्षभराचा मसाला घेऊन येऊ शकतो। मी पण इथे मस्तपैकी काळा मसाला, परत गोडा मसाला आणि परत मालवणी मसाला हे मसाले घेऊन आले। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर सुंदर फुलं पण आहेत आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे घाण्याचे तेल वगैरे होते, परत मातीच्या कुकर होते, म्हणजे मातीचे भांडे पण होते, वेगवेगळ्या पेंटिंग्स होते, पर्स होत्या। आता इथे एक ताई भेटल्या मला, त्यांच्यासोबत मी सेल्फी घेतली। आता इथे मस्तपैकी दागिने पण खूप सुंदर सुंदर असे होते। एवढ्या छान छान वस्तू आहेत ना ह्या, खूप हे बहुतेक बाहेर देशातली वस्तू होते ते। आणि महालक्ष्मी सरस प्रदर्शन एवढी सुंदर होती, मला खूप आवडली। पण मला आता वाटलं की आणखीन 4-5 दिवस हे प्रदर्शने असते तर खूप 1-2-3 वेळेस आणखीन एकदा भेट दिली असती, पण जाऊ दे। आता नेक्स्ट टाइमला ना, पुढच्या वर्षी मी सुरुवातीलाच जाणार आहे आणि ज्या आवडतील वस्तू त्या घेऊन येणार आहे। तुम्ही बघू शकता इथे कानातले वगैरे किती सुंदर सुंदर होते। अशा प्रकारे एवढं सुंदर वाटलं तिथं जाऊन। ते पर्स पण खूप सुंदर सुंदर होता इथे। तुम्हाला जमलं तर आजच जाऊ शकता आणि तिथे भेट देऊ शकता। मी पण इथं थोडीशी चटणी आणि मसाले, थोडेसे सांडगे वगैरे घेऊन आले। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।